वसई विरार परिसरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः हौदोस घातलेला आहे आणि ही भटकी कुत्रे लोकांच्या अंगावर धावून जात आहेत। एकीकडे महानगरपालिका या भटक्या कुत्र्यांचा कुठलाच बंदोबस्त करत नाही, परंतु या भटक्या कुत्र्यांवर आता इंजेक्शन देण्यात येणार आहे। महापालिकेने एक योजना आणलेली आहे। तुमच्या परिसरात जर भटके कुत्रे असतील त्यांना शोधून तुम्हाला महापालिकेला द्यायचं आहे। महापालिका त्यांना इंजेक्शन देणार आहे। 2030 पर्यंत वसई विरार मुक्त रेबीज करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे। त्यामुळे 2030 पर्यंत कुत्र्यांना इंजेक्शन देखील दिलं जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, हा बाजूला QR कोड आहे, त्या QR कोड स्कॅन करायचा आहे। त्यावर जो फॉर्म येईल तो फॉर्म भरून महानगरपालिकेला सबमिट करायचा आहे किंवा खाली हा नंबर दिला या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे। महानगरपालिकेने एक परिपत्रक काढून या संबंधी माहिती दिलेली आहे। परंतु एकीकडे कुत्र्यांना इंजेक्शन देण्यासाठी खर्च केला जात असताना कुत्र्यांसाठी निवारा केंद्र का बनवलं जात नाही? वसई विरार परिसरातील वाढते कुत्रे आहेत त्यांची नसबंदी का केली जात नाही, हा देखील सवाल आता उपस्थित झालेला आहे। त्यामुळे एकीकडे कुत्र्यांपासून त्रासलेल्या वसई विरारकरांना यातून थोडीशी मुक्ती मिळू शकते।